मी नवीन चष्मा बनवलाय. आता खरंच बंद केलाय. अरे खरंच. हे बघा, मम्मीने भेंडी नाही भेंडा दिलाय, भेंडा. मला म्हणतो की जाताना शेंगदाणे घेऊन जा, 3 बरण्या भरून ठेवलेल्या. वेलकम टू माय चॅनल. तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे आपला रेसिपी स्पेशल. तर आज काय बनवते या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हो गाईज, आमच्या घरी गुड न्यूज आली आहे. तर कोण आलंय आणि काय गुड न्यूज आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो मुलगा तोंड लपवतोय पण मी घ्यायचा प्रयत्न केलाय, तर तुम्हाला कळेलच तो कोण आहे आणि काय गुड न्यूज घेऊन आलाय. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या मम्मीने घरून भाज्या दिलेल्या मला, मी जेव्हा गणपतीला गेली होती तिकडे. तर आज मी ठरवले भेंडीची भाजी करायची. घेवडा पण दिलाय जो की माझा खूप सारा फेवरेट आहे. तर घेवडा करणारच आहेत पण लगेच नाही. तर आता मी पहिली भेंडी शोधून करते. आणि घरची आहे भेंडी, घेवडा पण घरचा आहे. मिरची दिली आहे, मिरची सुद्धा घरची आहे आमची. आणि हे सगळं मम्मी काढून देते. मी खूप हरामी आहे, आळशी आहे, मी काही करत नाही. हे बघा, मम्मीने भेंडी नाही भेंडा दिलाय, भेंडा. पण काय आहे तर खाई, त्याला स्वस्त माग काय म्हणतात ना, तसा प्रकारे. कधी जायचं नाही शेतात, काढायचं नाही, बघायचं नाही. माझ्या आईच्या खूप साऱ्या कंप्लेंट्स आहे की तो आल्यावर शेतात फिरत नाही, आपली शेती आहे, कुठं काय आलंय कुठं काय नाही आलं हे बघत नाही, नुसतं व्हिडिओ करत असते. मी तिला प्रॉमिस केलं होतं, अगं येईल मी शेतात सगळ्या फिरल, व्हिडिओ पण काढायचेत मला. पण मला काय वेळ भेटला नाही कारण सुट्टी इतकी नव्हती. आणि मी 1-2 दिवसामध्ये इतके सारे गेटअप केले, फोटो व्हिडिओ काढलेत तिथे. तर मला फिरायला वेळ नाही भेटला. नेक्स्ट टाइम नक्की मी शेतात फिरल मम्मी. माझी आई पण यूट्यूबला व्हिडिओ बघते, माहिती आहे का, तिला मी सबस्क्राईब करून दिले. असे शोधून नाही बघता येत, बट जे येतात ना होम पेजवरती ते त्याच्यावर जाऊन ती बघत असते. उद्या नाही बघितला, परवा नाही बघितला तरी ती एक ना एक दिवस हा व्हिडिओ नक्की बघणार. तिला खूप आवडतं, खूप कौतुक आहे माझ्या मम्मीला. चला भेंडीची भाजी बनवूया, भेंडीची भाजी बनवूया. तर गाईज, ही झाली आहे आपली भेंडी कापून. तर एवढी भेंडी कापली आहे मी. आणि मी आज भेंडीची भाजी आणि पराठा करणार आहे, आलू का पराठा. रात्री आम्ही बटाट्याचा पराठा केला होता, त्याच्यातलं काही सारण बाकी आहे. तर त्या भाजीचा परत बटाट्याचा पराठा बनवणार आहे आणि भेंडीची भाजी बनवणार आहे, प्लस त्याच्यासोबत भाकरी. मला आज भेंडी आणि भाकरी खायची आहे. आणि ही भेंडी मी कशी बनवणार आहे हे तुम्हाला दाखवते. खूप साधी सिंपल अशा पद्धतीने मी ऑनलाईन बघितली होती. माझ्या बहिणीने पण एकदा बनवली होती सेम तशीच, बट हिला वेगळा कट दिलाय मी. सो तुम्ही बघितलंच असेल कट कसा दिला. 4 भाग केले ते उभी एवढी कापून. तर बघूया, येते का मला भाजी करता. येते, मला भाजी करायला खूप आवडतं. मला चपाती आणि भाकरीचा कंटाळा आहे. सरळ सांगायचं, खरं सांगायचं. तर गाईज, मी आता शेंगदाणे भाजतीये. माझ्या मम्मीने एवढे मोठे शेंगदाणे दिलेत, घरचे शेंगदाणे. आणि माझा भाऊ रोज थोडे शेंगा फोडत असतो, शेंगदाणे तयार करत असतो. आणि त्याला जर फोनवर विचारलं ना, रोज मी विचारते तू आज काय काम केलं, तर मला सांगत असतो. मग मी त्याला विचारते की एवढे शेंगदाणे रोज फोडतो, कशाला फोडतो. मग मला म्हणतो तुला द्यायला. मी आता गेली होती तर मला म्हणतो की जाताना शेंगदाणे घेऊन जा, 3 बरण्या भरून ठेवलेल्या आहेत. म्हटलं हो बाबा, घेऊन जाते. मला नव्हते पाहिजे तरी पण आणले, कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत. आणि ते जुन्या शेंगांचे शेंगदाणे होते, हे आहेत नवीन शेंगा काढलेले शेंगदाणे. तर आज नवीन शेंगदाणे वापरणार आहे आपण आपल्या भाजीला. तर गाईज, मी बनवत आहे पराठा आणि हे आहे आपले रात्रीचं सारण. तर ही भाजी याच्यात भरायची आणि पराठा तयार करायचा. माझा जास्त पराठ्यावर फोकस नाही आहे, कारण मी भाजीवर फोकस करते. तर तुम्हाला भाजी मी डिटेलमध्ये दाखवेलच.
तर आता पहिलं पराठा आणि भाकरी बनवून घेते, मग गरम गरम भाजी बनवायची आणि गरम गरम खायचं. टाकून दिलं मग नंतर ना मग सरांना सांगितलं, मग रिक्वेस्ट टाकली ब्लॉगिंग ह्याची रिक्वेस्ट टाकली. मग सरांना बरोबर ठीक आहे. काल म्हणत होता बस एक्स्ट्रा करत. कालचा एमएस मागलोय किती 13 मागलोय कालचा एमएस. आता नको व्हिडिओ काढू नको म्हणशील तू. मी घेतलं, मी 2 मिनिट तिथं उभी होते. हा ना. काकू बघतील चल व्हिडिओ आता माझा. गप्रे नको, तू तोंडाला रुमाल लाव. तू तसं पण अर्धा दिसलाय रे. तू तोंडाला रुमाल. मी आत्या झाले गाईज. हे बर्फी घेऊन आलाय माझा भाऊ, मस्त गुड न्यूज घेऊन आलाय. आणि आता तोंड लपवतोय, तरी पण काही उपयोग नाही. मी साईड व्ह्यू घेतलाय रे तुझा. मला फक्त काकूला दाखवायचंय तुमचं पोरग. काढ रे काढ रे, एवढा चिकना दिसतो रे. नको नको. बंद केलंय आता, खरंच बंद केलंय. अरे खरंच कसं बघतोय. ओके करते थांब. गाईज तुम्ही व्हिडिओ मध्ये ज्या मुलाला बघितलं जो तोंड लपवत होता तो आहे माझा दादा, जो की आहे आदित्यचा फॅमिली फ्रेंड आणि खूप चांगला आहे. त्याची फॅमिली सुद्धा खूप चांगली आहे आणि तो झालाय पप्पा. तर बर्फी द्यायला आला होता. मुलगी झाली आहे आमच्या घरी, गौरी आली आहे. आणि क्यूटच्या त्या लिटिल न्यू मेंबरला मी भेटली आहे थ्रू व्हिडिओ कॉल. पण मला खूप छान वाटलंय आणि मी आता आत्या झाली आहे. आणि गाईज आम्ही ना खूप म्हणजे खूप दिवसानंतर भेटतो, पण आमचा बॉन्डिंग इतका चांगला आहे ना की वाटतच नाही आम्ही जास्त दिवसांनी भेटलोय किंवा तो आदित्यचा फ्रेंड आहे. कधीच वाटलं नाही. त्याची फॅमिली सुद्धा खूप चांगली आहे. मी सगळ्यांना भेटलेली आहे. खूप छान वाटलं भेटून आणि ही गुड न्यूज ऐकून खरं तर खूप मनाला भारी वाटलं. आणि फायनली आत्या झाल्यासारखं वाटतंय, मस्त छान छान. आणि हॅप्पी आहे मी, खूप हॅप्पी आहे दादा तुझ्यासाठी. आणि असाच तू हॅप्पी राहा आणि तुझी घरची सगळी फॅमिली हॅप्पी राहू दे. आणि निकिताला सांग की लाजू नको, माझ्याशी बोल. ती खूप लाजते मला. रील स्टार आहे किंवा म्हणजे जास्त आमचं बोलणं नाहीये, बट मला खूप क्यूट वाटते ती, पण ती लाजते, जास्त बोलत नाहीये. तर निकिता बोल, अगं बोल. काकू बघतीलच हा व्लॉग, तर काकू निकिताला सांगा की जरा बोल माझ्याशी, गप्पा मार. मला छान वाटतं तिच्याशी बोलायला. तर गाईज मला खूप छान वाटलं. तो तोंड लपवत होता, त्याने शेवटपर्यंत दाखवलं नाही, म्हणून मी थोड्या वेळ जरा साईडला उभी राहिले होते त्याचं तोंड दाखवण्यासाठी. कारण मला माहित होतं तो लाजणार आहे, तो येणार नाही व्हिडिओमध्ये. म्हणून मी तो आल्या आल्या जेव्हा मी बघितलं त्याला, स्टार्ट केलं नाही व्हिडिओ, कारण तो दिसलाच नसता. मग कळलं का दादा, मी पण हुशार आहे. पराठ्याला मी लावते गावरान तूप, जे की मी माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं म्हणून आणलेलं होतं आणि त्याने बघा किती संपवलंय. तर आता मी पराठ्याला लावून खायला घालते. गाईज हे बघा आपला पहिला पराठा मस्त छान फुगलाय आणि छान साईज बनली आहे त्याची. तर गाईज आपले पराठे आणि चपाती रेडी झाली आहे. इकडे भाकरी, ओ माय गॉड, इकडे भाकरी रेडी होतीये. चला आता आपण काढू भेंडीचा मसाला. भूक लागली आहे. शेंगदाणे गार झालेत. तर गाईज मी घेतलेत शेंगदाणे भाजून, त्याच्यात टाकलाय लसूण. आता टाकतीये मसाला जो घरचा आहे आमच्या. त्याच्यामध्ये टाकणारे थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद,
आणि जिरे. तर गाईज हे बघा वाटून झालंय, अशा प्रकारे वाटलंय वाटण. आणि ही भेंडी आता ह्याला कसं बनवते दाखवते तुम्हाला. तुटला जेव्हा आधीचं ऑपरेशन झालं आणि गावाकडे होते ना, तेव्हा शेंगा काढायचं काम चालू होतं शेतात आणि मी गेले होते 1 तासासाठी. तर त्या 1 तासात व्हिडिओ काढले, शेंगा तोडल्या, चांगल्या पटपट तोडल्या, कारण मला दुसऱ्या दिवशी मम्मी फी पाहिजे होती. तर मम्मी फी झाली, बट मी चष्मा काढून असा मांडीवर ठेवला. काम करता करता तो शेंगांच्या पालाखाली गेला आणि कुणाचा तरी पाय पडला, त्याचा दांडच तुटला. खूप छान होता तो चष्मा, पण थोडासा मोठा होता. आपण जरा तुम्हाला मोठाच वाटत असेल, पण त्याच्यापेक्षा ओके कमी आहे थोडा. तर गाईज हे बघा आपल्या भाजीत मीठ टाकलंय आणि जे मसाला मी केला होता तो टाकलाय आणि भाजी कसली छान तयार झाली आहे. टेस्ट पण मला असा स्मेल पण खूप छान टेस्टी येतोय. बघू खाऊन कशी लागते ती. तर गाईज भाजी रेडी झाली आहे. एक घास खाऊन बघितलाय, जे की मी कायम खात असते. बॅड हॅबिट, बट चालतंय, दोघांचे कोण काही बोलणार नाही. तर गाईज मस्त भाजी रेडी झाली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे काय गुड न्यूज आली आहे. तर आमच्या लिटिल प्रिन्सेसला खूप सारा आशीर्वाद द्या आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी आज जरा डल दिसते आहे कारण माझी तब्येत जरा बरी नाही आहे आणि चालूच राहतं. सो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या. बाय बाय.